चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जोरात आहे आणि बहिणीसुद्धा जोरात आहेत. कारण अनेक महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली, तो आनंद एकीकडे व्यक्त आहे. मात्र त्या निमित्तानं जी माहिती भरून घेतलेली आहे ती व्हायरल झालेली आहे आणि त्यामुळं लाडक्या बहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेमकी काय बातमी आहे आपण पाहूया. तर ही लोकसत्ताची सौजन्यानं आपण ही बातमी त्या ठिकाणी पुनर्प्रसारित करत आहोत. पालघर जिल्ह्यातील बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांकडून मोबाईल क्रमांक, त्यानंतर पत्ता, बँक खात्याचा तपशील हा गोळा केला होता आणि जिल्ह्यात जवळजवळ 11,172 महिलांची माहिती ही समाज माध्यमात पसरलेली आहे आणि राज्यातून सुद्धा अशा पद्धतीची माहिती फुटल्याची शक्यतेमुळं लाभार्थी महिलांच्या बाबतीमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण ही माहिती अतिशय गोपनीय राहील असं सांगितलं जात होतं, तरी श्रेय घेण्याची धडपड ही अगदी ग्रामपंचायत सदस्य, सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्यापासून नगरसेवक, आमदारापर्यंत होती आणि त्यांनी ठिकठिकाणी मंडप उभारून महिलांकडून ही माहिती भरून घेतली, कागदपत्र गोळा केली. आज माहिती ती त्यांच्याकडे आहे. शासनाकडे जरी गेली असली तरी ती माहिती त्यांच्याकडे आहे आणि ती माहिती लिकेज होऊन काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. काय धोका आहे त्या ठिकाणी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर सायबर गुन्हेगारी वाढत आहे. संवेदनशील माहितीचा वापर करून महिलेच्या फसवणुकीची शक्यता आहे. काळजी घेतली पाहिजे. मोबाईलवर सतत फोन, मेसेज करून महिलेला मानसिक त्रास दिला जाऊ शकतो. अनेकदा मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी जोडले असल्यास हॅकिंगची भीती आहे आणि घराचा पत्ता सहज उपलब्ध झाल्यामुळं अनोळखी व्यक्तीकडून गैरप्रकाराची सुद्धा शक्यता आहे. तर हजारो महिलांची ही माहिती आहे, त्यामुळं तुम्हाला अनेक अनोळखी कॉल येऊ शकतात, जाहिराती त्या ठिकाणी प्रसारित होऊ शकतात आणि एकूणच पैशाबरोबर मानसिक त्राससुद्धा त्या ठिकाणी सहन करावा लागतो. तर आता ही माहिती व्हायरल झालेली आहेत, पैसे आपल्याला मिळालेले आहेत, मिळत राहणार आहेत. त्यामुळं अशा त्या ठिकाणी शक्यता गृहीत धरून आपण आपले बँकेचे पासवर्ड, ATMचे पासवर्ड हे बदलले गेले पाहिजेत आणि असे फोन कॉल जेव्हा येतील त्यावेळेस थोडंसं सावधगिरी बाळगून संभाषण साधलं पाहिजेत. तर अशा पद्धतीची काळजी आपण घ्यावी ही आव्हान या निमित्तानं करतो. धन्यवाद. जय हिंद.